आज आहेत पवित्र संकष्टी चतुर्थी. विघ्नहर्ता श्री गणेशाला समर्पित असा हा दिवस. असं मानलं जातं की या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना गणराय नक्की ऐकतो. आपल्या आयुष्यात कधी अडचणी येतात, कधी मनात भीती असते, कधी खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही. अशा वेळी आपण एकच नाव घेतो, गणपती बाप्पाद मोरया. संकष्टी चतुर्थीचा उपवास आणि गणरायाची पूजा. अशा वेळी आपण एकच नाव घेतो, गणपती बाप्पाद मोरया. संकष्टी चतुर्थीचा उपवास आणि गणरायाची पूजा भक्ताच्या आयुष्यातील संकट दूर करण्याची शक्ती ठेवते, असं आपल्या परंपरेत सांगितलं आहे. जो भक्त श्रद्धेने आणि विश्वासाने गणेशाची प्रार्थना करतो, त्याच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. चला, या पवित्र दिवशी मनापासून गणरायाला प्रार्थना करूया. हे गणराया, आमच्या आयुष्यातील अडथळे दूर कर, आमच्या मनातील भीती शांत कर, आमच्या विचारांना योग्य दिशा दे आणि आमच्या प्रत्येक कर्मावर तुझ्या कृपेचा आशीर्वाद राहू दे. तुझी कृपाद आमच्यावर सदैव राहू दे. गणपती बाप्पाद मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाद मोरया. मंगलमूर्ती मोरया. आपण स्मरण करतो विघ्नहर्ता, मंगलकर्ता, प्रथम पूज्य श्री गणेशाचे. आजची ही 10 मिनिट. ओम गम गणपतये नमः. 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 तुमच्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी, मन शांत करण्यासाठी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. हे गणराया, तू ज्ञानाचा सागर आहेस. तुझ्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो. तुझ्या मोठ्या डोक्याने आम्हाला मोठा विचार शिकव. तुझ्या छोट्या जिथे गोंधळ आहे तिथे स्पष्टता दे. जिथे भीती आहे तिथे आत्मविश्वास दे. जिथे अडथळे आहेत तिथे मार्ग दाखव. जिथे गोंधळ आहे तिथे स्पष्टता दे. जिथे भीती आहे तिथे आत्मविश्वास दे. जिथे अडथळे आहेत तिथे मार्ग दाखव. हे विघ्नहर्ता, माझ्या घरातील सर्व अडचणी दूर कर. पालकांना आरोग्य दे, मुलांना चांगली बुद्धी दे. कामात प्रगती दे. ज्यांच्या मनात तणाव आहे त्यांना शांती दे. ज्यांना अपयश आले आहे त्यांना पुन्हा उभे राहण्याची शक्ती दे. मी माझे अहंकार, राग, मत्सर तुझ्या चरणी अर्पण करतो, पाठ करते. गणपती बाप्पा मोरया